मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची लोक आपल्यापर्यंत आतापर्यंत येऊन पोहोचलेली आहेत. तब्बल 350 पेक्षा जास्त लोकांच्या यशोगाथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि ही जी सिरीज आहे ती तुम्हाला नक्कीच इन्स्पायर करत असेल, प्रेरणा देत असेल असं आम्हाला वाटतं. जे लोक घरी बसून ह्या गोष्टी पाहतायत किंवा अजूनही तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केला नसेल तर नक्की पुणे वुमन्स क्लब बरोबर तुम्ही तो सुरू करू शकता आणि अशा खूप साऱ्या यशोगाथा तुमच्यातूनही निर्माण होऊ शकतात. आज आपल्याबरोबर जे पाहुणे आहेत ते पाहुणे आपल्याकडे आता पहिल्यांदा येऊन गेलेले आहेत. त्यांची आतापर्यंतची कारकीर्द आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. त्यांच्या काही टिप्स आपल्याला खूप छान पद्धतीने मदत करत आहेत. असे डॉक्टर मनीष पांडे सर आज आपल्या बरोबर आहेत. खूप छान वाटतंय सर तुम्हाला परत एकदा इथे पाहून, आणि तुमचा विषय आम्हाला इतका आवडतो की आम्ही तुम्हाला रेग्युलरली बोलवतो आहोत. आमच्या ऑडियन्सला काय सांगायला आवडेल? मलाही खूप आवडतं पुणे वुमन्स क्लब बरोबर जोडून, आणि एक पॉझिटिव्ह वाईब क्रिएट होती. मला नेहमी असं वाटतं की सगळ्यांनी खरंच पार्टिसिपेट करून बघावं. जे हाऊसवाईफ्स आहेत किंवा ज्यांना नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा काहीतरी लाईफमध्ये करायचं आहे, दिस इज द प्लॅटफॉर्म दॅट दे शुड बी हिअर. आणि ही गोष्ट मी मनापासून सांगतोय कारण की मी स्वतः ही गोष्ट जवळपास 6 महिने झाले एक्सपिरियन्स करतो. येस सर. तुमच्यासारखी लोक जेव्हा आमच्या बरोबर जुडतायत तेव्हा आमचाही आत्मविश्वास वाढतोय या सगळ्या गोष्टी करण्याचा. आणि दरवेळी जेव्हा तुम्ही आमच्या बरोबर येता तेव्हा तुम्ही काहीतरी उंच उडी घेतलेली असते, त्याची पण आज आम्हाला दखल घ्यायला आवडेल. लास्ट टाइमही तुम्ही आला होता तेव्हाही आपण याच गोष्टीवर बोलत होतो. तुम्हाला एक अवॉर्ड मिळतो आहे, तुमचं एक बुक लॉन्च होत आहे, आणि आमच्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्यातलीच एक व्यक्ती म्हणजे 25 वर्षाची कारकीर्द करून या सगळ्या गोष्टी करताय. प्लीज आम्हाला त्याच्याबद्दल सांगाल. माझं बेसिकली स्वप्न होतं पुस्तक लिहायचं आणि मी लिहित होतो, पण मी कधी विचार केला की जोच तर तुम्ही बुक पब्लिश करणार नाही किंवा बुक लोकांसमोर येणार नाही तोच तर लोकांना कळणार नाही एक्झॅक्टली तुम्हाला काय करताय तुम्ही. बरोबर. तर मी यावेळेस एक अमेरिकन युनिव्हर्सिटीला अप्रोच केलं. त्यांना ते सगळं माझं रिसर्च वर्क पाठवलं आणि त्यांना प्रचंड आवडलं आणि ते म्हटले की वी विल टेक, म्हणजे आम्ही हे बुक तुमचं लॉन्च करतो. बरोबर. सो ॲमेझॉन आणि किंडल वरती फर्स्ट वीक ऑफ जॅनमध्ये इट विल बी अवेलेबल. मस्त. आणि मला वाटतं 15 डिसेंबर पासूनच असेल, बिकॉज 6 डिसेंबरला मी लॉन्च करतोय ही गोष्ट. आणि त्याच्यानंतर लोकांना वाचूनही कळेल की कसं 25 वर्षाची ही माझी जर्नी आहे आणि मी काय काय गोष्टी त्याच्यात केलेल्या आहेत. आणि हे खूप माझं म्हणजे इट्स लाईक अ सिल्वर जुबली मी सेलिब्रेट करतोय. त्याच्यावरती मी बुक लॉन्च चा विषय घेतलाय. खूप छान सर. 6th आय गेस तुम्हाला अवॉर्डही आहे, त्याच्याबद्दलही आम्हाला ऐकायला आवडेल. मी ज्या क्षेत्रात काम केलेलं आहे तर त्या युनिव्हर्सिटीनी हे ठरवलं की एक प्रकारचा अवॉर्ड मला द्यायचा असं आहे. आणि त्यांना हे होतं की हा विषय नवीन आहे, भरपूर लोकांना माहीत आहे, पण ह्याचं एक्नॉलेजमेंट इंडिया आणि US या दोन्ही ठिकाणी व्हायला पाहिजे. तर त्या हिशोबाने त्यांनी मला फेलिसिटेट करून बोलवलेलं आहे. मस्त. ज्या ऑडियन्सला आपल्या माहिती नाही आहे की डॉक्टर सर काय करतात त्यांना मला सांगायला आवडेल की ते ग्राफोलॉजिस्ट आहेत, ते ऑटो रायटिंग पाहतात आणि तब्बल 25 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा या क्षेत्रामध्ये आहेत. तुमच्या खूप साऱ्या लोकांनी दिलेल्या टेस्टिमोनी आतापर्यंत आम्ही पाहिलेल्या आहेत. आणि हा विषय असा थोडासा मिस्टरियस असल्यामुळे मला त्याच्याबद्दल बोलायला अजून खूप आवडतं. तुमची स्टोरी म्हणजे याच्या आधी 2 वेळा तुम्ही आमच्या बरोबर आलेला आहात, त्याच्यामुळे खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलेली आहे की कसा तुम्हाला या गोष्टीचा साक्षात्कार झाला, कसे तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात, आणि या क्षेत्रामध्ये करिअर करताना तुम्ही स्वतःला या बाकीच्या नेगेटिव्हिटी पासून कसं दूर ठेवता. खूप काही शिकायला मिळालं सर तुमच्याकडून आम्हाला. आणि या गोष्टी अस्तित्वात आहेत ह्या गोष्टींवर विश्वास पण आम्हाला तुमच्या बोलण्यातून पटला. काही रिसेंट केसेस आम्हाला तुमच्या ऐकायला आवडतील जेणेकरून आत्ताची जी आपली न्यू ऑडियन्स आहे त्यांना तुम्ही नक्की काय करता हे कळेल. बेसिकली काय झालं तुम्हाला सांगतो, सगळ्यांना काही ना काही लाईफमध्ये कन्फ्युजन असतो. करिअरला घेऊन लाईफमध्ये सेटल व्हायचं असतं. इट इज रिलेटेड टू प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ. तर
माणसाला एक दिशा भेटत नाही बेसिकली. त्याला हे समजत नाही की मी कोणाकडे जाऊ, कुठं विचारू. बरोबर. आता गेल्या आठवड्यातली एक केस आहे. एक मुलगी MBBS मेडिकलमध्ये शिकत आहे. शी इज इन हर फायनल इयर, लास्ट इयरला आहे. प्रचंड हुशार मुलगी आहे. ती माझ्याकडे आली आणि ती म्हटली ब्रेनमध्ये लिटरली शॉर्ट सर्किट झालंय. तर मी म्हटलं शॉर्ट सर्किट झालंय म्हणजे एक्झॅक्टली काय झालं. तर मी तिचं एक पेपरवरती हस्ताक्षर घेतलं समजून घ्यायला. आणि मला एक कळालं की तिचा जो इमोशनल क्वोशंट असतो विच वॉज हर्ट बाय हर फादर, म्हणजे तिच्या वडिलांनी काही बोलून हर्ट केलं होतं तिला, ते तिला इतकं त्रासदायक झालेलं आहे आज की ती छोट्या छोट्या गोष्टीवरती रडू लागते. सेन्सिटिव्हिटी खूप वाढलेली आहे तिची. आणि मी तिला म्हटलं एक्झॅक्टली, मी म्हटलं जास्त काही मोठं गोष्ट बोलत नाही. तू आज सकाळी उठली, तुला जायचं होतं, तू घराच्या बाहेर पडले, तुला जायचं होतं लेफ्ट रोडनी, तू राईट साईडला चालायला लागली. ती म्हटली हो अगदी खरंच माझ्याबरोबर असं होतं. तर मी जर का तिला म्हटलं की मी तुझा प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला आहे तर माझ्याकडे सोल्युशन पण आहे. बरोबर. मग मला अजून एक गोष्ट आढळून आली की तिच्या रायटिंगमध्ये असं दिसतंय मला की तिला सुसायडल टेंडन्सीज डेव्हलप होतात. ती म्हटली हा मी ह्या गोष्टीचाही विचार करते. मग मी तिला एक अर्धा पाऊण तास काउन्सिल केलं त्याच्यावरती की हाऊ लाईफला चॅलेंजेस आपण कशा फेस करायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे. बरोबर. मला आपल्या ऑडियन्सला ही खूप महत्वाची गोष्ट सांगायला की हल्ली मुलंही बघा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवरती सुसाईड कमिट करतात. ते काय रिसेंट कितीतरी केसेस आपण आता जयपूरचा एक रिसेंट केस आहे, तुम्ही बघितलं. निर्जा म्हणून ती मुलगी होती का काय, तिने शाळेतल्या सेकंड फ्लोर जम्प केलं. मलाही म्हणायचंय की असे तुम्ही डिसिजन्स घेऊ नका. बिकॉज काय तुम्हाला जो आयुष्य भेटतो हा देवानी दिलेला आहे, त्यांनी सगळं ठरवलेलं आहे. यू आर नोबडी टू टेक ऍक्शन या गोष्टींचं. असं त्याच्यापेक्षा तुम्ही चांगलं काहीतरी घडून दाखवा जगाला, दॅट विल बी अप्रिशिएटेड. बरोबर आहे सर. आणि जसं आता आपण पाहतो ना, म्हणजे शाळेतनं बाहेर पडणारी मुलं जी 7वी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत येणारी असतात, त्यांना नक्की रील्स पाहू की मूवीज पाहू की शाळेतली लोक बरोबर बोलतायत, स्कूलमधले टीचर्सचं ऐकायचं की नाही ऐकायचं, किंवा एक आपल्या जनरेशनच्या वेळी थोडासा मेंटॉर ही जी गोष्ट होती की वडीलधाऱ्या लोकांनी सांगितलं तर ऐका, त्यांचा जास्त अनुभव आहे, ती आता खूप कमी झाली आहे. त्याच्यामुळे हे कन्फ्युजन खूपच वाढले की काय नक्की करायला पाहिजे वगैरे. हे तुम्ही अगदी बरोबर बोललात. आता हल्लीच्या जनरेशनला ना आई बाबांनी काय बोललेलं ते पटतच नाही. बरोबर. का तुम्ही बघा काउन्सिलर्स, सायकोलॉजिस्ट ह्यांचं डिमांड काय एवढं वाढलेलं आहे. बिकॉज ते घरी ऐकत नाही. मग ते विचार करतात की यांना कुठेतरी घेऊन जाऊ, कोणाशी तरी बोलू. फक्त माझं हे म्हणणं आहे की तुम्हाला समोरचा माणूस करेक्ट भेटायला पाहिजे. बरोबर. माझं हेच आहे की तुम्ही कोणाहीकडे जा, पण तुम्ही हे बघा की तो व्यक्ती करेक्ट आहे का, तो तुम्हाला करेक्ट पद्धतीने तुमच्या मुलाला गाईड करू शकतो का. दॅट इज मोर इम्पॉर्टंट नाउ. दुसरं काय होतंय माहितीये का, नवीन जनरेशनला सगळं फास्ट आणि क्विक हवंय, असं होत नाही. बरोबर. आताच जेव्हा मी तुम्हाला सांगितलं मी 25 वर्ष या क्षेत्रात घालवलेले, तेव्हा मला कळालेलं आहे की खरंच या क्षेत्रात केवढा डेप्थनेस आहे. बरोबर. सो यू नीड टू गिव्ह टाइम. येस येस येस. जसं आपण आता लहान मुलांबद्दल किंवा एक युवा पिढीबद्दल बोलतोय, तसं वर्किंग वुमन्सला सुद्धा या तुमच्या अभ्यासाचा काही उपयोग होऊ शकतो का? खूप छान उपयोग येऊ शकतो. बेसिकली काय असतं, नुसते आपण वर्किंग वुमन नको घेऊ, वी विल टेक वुमन ॲज अ ओव्हरऑल आहे की जे हाऊसवाईफ्स आहेत, जे स्मॉल स्केल बिझनेसेस रन करतात, जे वर्किंग वुमन आहेत, त्यांना एक वेगळ्या प्रकारचा स्ट्रेस असतो. कसं असतो, त्यांना घरी सांभाळायचं असतं, ऑफिसही बघायचं असतो, तिकडेही बॉस काहीतरी बोलतोय, घरी कोणतरी बोलतोय. त्यांना म्हणजे ते काय असतं माहिती आहे का, मी जे ऑब्झर्व केलं हँडरायटिंगमध्ये, वुमन इज टर्निंग आउट टू बी लाईक अ प्रेशर कुकर. ती सगळं गोळा करेल आणि एक दिवस तुमच्यावरती ब्लास्ट होईल. तुम्हाला वाटेल अरे ही 2 वर्ष अगोदरची गोष्ट का बोलतो. त्याचं कारण आहे बिकॉज तिने ते विषय झालेला स्टोअर करून ठेवलाय. अच्छा तुम्ही असं केलं का, ओके. आणि ते पायलअप होतो आणि ते कुठंतरी त्याला सी वेन देर इज अ इनलेट त्याला आउटलेट पाहिजे. बरोबर. तर ह्यांच्यासाठी पण आपले कोर्सेस डिफाईन्ड आहेत, ज्याच्याप्रमाणे त्यांचा स्वतःचा स्ट्रेस लेवल, त्यांच्या मेडिकल इश्यूज अँड लॉट मेनी थिंग्स कॅन बी सॉर्टेड आउट. असं आहे. आणि ते काय, त्यांनाही करेक्ट मार्गदर्शन हवं. तेही ह्युमन बिंग्स आहेत, ते रोबोट्स नाही आहेत. ते जेव्हा सगळ्या गोष्ट हँडल करतात की त्यांनाही पाहिजे की कोणी घरी आले की प्रेमाने बोलायला पाहिजे, किंवा जी काही गोष्ट आहे ते दे वर्क लाईक 24/7 बघितलं तर. पण ही गोष्ट दुसऱ्या मंडळी घराची समजूनच घेत नाही. ज्या दिवशी त्यांच्या घरातले लोक त्यांना समजून घेतील, इट विल बी अ डिफरंट प्लेस टू लिव्ह फॉर अ वुमन. आय ऑलवेज बिलीव्ह दॅट. मला म्हणजे खूप वेळा ह्या विषयावर बोलताना असं जाणवतं की सगळ्यांना दुसऱ्यांना चेंज करायचंय.
खूप वेळा महिला स्वतः समजून घेऊन सुद्धा, 4 गोष्टी विचार करून सुद्धा, किंवा कोणत्या गोष्टीमध्ये बोलायला नाही पाहिजे हे पण त्या खूप नितांतनी पाळतात, तरीही ही सिच्युएशन त्यांच्यावरती येतेच. आणि तिथे कुठेतरी हे जे तुमच्यासारखे प्रोफेशनल असतात तिथे मदत होते त्या लोकांना, आणि नक्कीच त्यांनी आउटर्न मदत घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी. कारण की काय होतं मॅडम, तुम्ही सगळ्या गोष्टींवरती तुम्ही किती चांगलं तुम्ही विचार केला, मी समोरच्याला बदलेल किंवा मी असं करेल किंवा मी स्वतःच बदल आणेल, ते सगळ्यांनी जॉईंटली एफर्ट करायला पाहिजे ना. ते होत नाही, प्रॅक्टिकली होत नाही. त्याच्यामुळे वेन दीज हाऊसवाईफ्स ऑर वर्किंग वुमन वेन दे अप्रोच मी, आय गाईड देम अकॉर्डिंगली. बरोबर बरोबर. स्ट्रेसची गोष्ट झाली आता आपली. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स हा आता सध्याचा म्हणजे नेहमीच आहे. जेव्हापासून मी 10वीला होते तेव्हापासून आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स बद्दल खूप प्रकर्षाने बोलतो. त्या क्षेत्रात सर स्टुडंट्सला आपल्याला काही मदत करता येते का? मी तुम्हाला एक लाईव्ह अनुभव सांगायचं आहे मला. मी एक फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जॉब करत होतो. बरोबर. तर माझे बॉस तिकडनं म्हटले की मनीष तू ICWA कर, बिकॉज आपली कंपनी आहे ज्याच्यात CA ICWA कॉस्ट अकाउंटंट लागतात, सो यू गो फॉर इट. बरोबर. सो इट इज लाईक अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, IPS IAS वॉट एव्हर आहे. सो आय ऑल्सो वेंट. मी म्हटलं चला, तर मी बेसिक पहिला फर्स्ट एक्झाम क्लिअर केली, सेकंड आय वॉज नॉट एबल टू क्लिअर. बरोबर. तर मी स्वतः विचार केला की अरे कॉम्पिटेटिव्ह ठीक आहे, त्यांनी आपल्याला सांगितलं, पण देअर कुड बी सर्टन अदर थिंग्स विच वी कॅन डू. अँड दॅट्स वेअर आय वॉज एबल टू फाइंड आउट अबाउट ग्राफोलॉजी अँड आय सिलेक्टेड. अँड टुडे लास्ट 25 years आय एम डुईंग अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ इट. तर मुलांनी नेहमी विचार करायला पाहिजे की ठीक आहे, यू आर अपिअरिंग फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, पॉझिटिव्हली जा, बट जर का सक्सेस भेटला नाही तर फेलियर नाही आहे. देर इज सम अदर थिंग, सम अदर ऑपॉर्च्युनिटी, सम अदर चान्स फॉर यू. ते मी हस्ताक्षरवरनं बरोबर ओळखतो आणि मुलांना गाईड करतो की व्हॉट सेकंड बेस्ट और थर्ड बेस्ट यू कॅन डू इन लाईफ. मस्त मस्त. सिग्नेचरचा सर किती फरक पडतो? आम्ही आतापर्यंत ऐकत आलोय स्ट्रोक असे करा, स्ट्रोक असे करा, किंवा खालच्या साईडला जाऊ नका, किंवा टिंब देऊ नका. याचा कितपत हे होतो परिणाम? सी, मी तुम्हाला सांगतो, सिग्नेचर रिप्रेझेंट्स युअर रिलेशनशिप अँड युअर फायनान्शियल ऍस्पेक्ट. एकदम तुम्हाला सिम्पल सांगतो. म्हणजे एक पुरुष असेल तर त्याचा जो नाव असतो ते त्याच्या स्वतःबद्दल तो सांगतो. बरोबर. वडिलांचा किंवा आईचा जो इनिशियल असतो तो रिस्पेक्ट इन द फॅमिली दॅट स्पीक्स अबाउट दॅट, की तो त्यांना कसा रिस्पेक्ट करतोय. बरोबर. फर्स्ट लेटर ऑफ द सरनेम विल ऑलवेज स्पीक अबाउट वुमन फिगर इन द हाऊस. बायकांबद्दल बोलेल. सरनेमचा पहिला अक्षर तुमचा, आणि रेस्ट ऑफ द सिग्नेचर म्हणजे बाकीचे सिग्नेचर विल स्पीक अबाउट युअर प्रोफेशन. ओके. असं सिग्नेचरला आपण डिवाइड केलेलं आहे. तर मला सिम्पल काही आपल्या ऑडियन्सला टिप्स द्यायचे. युअर सिग्नेचर शुड बी ॲटलीस्ट 35 to 45 degrees इन द अपवर्ड डायरेक्शन. नंबर 1. ओके. सेकंडली, अंडरस्कोरिंग केलं तर खूपच चांगलं आहे. ओके. आय वुड नॉट से मस्ट, बट डिपेंडिंग फ्रॉम केस टू केस, बट केलं तर चांगलं आहे, बिकॉज इट शोज युअर कॉन्फिडन्स लेवल. ओके. खूप लोक बघा दोन अंडरलाईन करतात. येस. दॅट क्लिअरली शोज दॅट पर्सन इज ओव्हर कॉन्फिडंट और इज नॉट कॉन्फिडंट. ओके. तुम्ही एक टिंब देता, तुम्ही 2 देता आणि तुम्ही 3 देता. आज मला त्याच्याबद्दल बोलू दे सगळं. एक टिंब जो व्यक्ती देतो त्याचा एक सिंपल असतो की माझे जे काही मी पैसे अर्न करणार मी एकच गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करणार. फॉर एक्झाम्पल लँड, गोल्ड, शेअर्स, म्युच्युअल फंड्स, व्हॉट एव्हर. बरोबर. जो व्यक्ती 2 टिंब देतो तो नेहमी विचार करतो की जर का मला ₹1 भेटला तर मी त्याच्यातले 25 पैसे गोल्डमध्ये टाकतो, 20 पैसे जमिनीत टाकतो, 10 पैसे म्युच्युअल फंडमध्ये लावतो. सो दीज पीपल विल बायफरगेट देअर इन्कम. आणि जो 3 डॉट्स करतो त्याचं एकदम सिंपल असतं, तो वयाच्या 45 वर्षापर्यंत प्रचंड स्ट्रगल करतो. त्याच्यानंतर त्याला बऱ्याचशा गोष्टी सक्सेस भेटतात, पण सक्सेस अशा लेवलचे भेटतात की ही ऑर शी कॅनॉट इमॅजिन. मग आतापर्यंत टिंब दिला नसेल आणि 45व्या वर्षी टिंब द्यायला सुरू केले तर चालतात का? तुम्ही करून बघायला पाहिजे, किंवा तुम्ही मला रेफर करा, मग मी तुम्हाला सांगेल. सिग्नेचर नुसतं टिंब नाही, मी तुमचं सिग्नेचरही मेक ओव्हर डिझायनिंग करेल. बिकॉज ही सिग्नेचर का आपण डिझाईन करतो किंवा काय, सिग्नेचर मेकओव्हरनी आपण नुसतं तुमचं फायनान्शियल आस्पेक्ट नाही, बट तुमच्या बरोबरची लोक आहेत, रिलेशनशिप्स पण आजकाल खूप महत्वाचे झाले. खूप मोठ्या गोष्टी आहेत दोन्ही पण, फायनान्शियल आणि रिलेशन मेंटेन. तुमच्याकडे खूप पैसे येतात आणि तुमच्या घरांबरोबर लोकांबरोबरच रिलेशन चांगले नसेल, तुम्ही काय करणार त्या पैशाचं? बरोबर. सो आय ऑलवेज हॅव ट्राय टू मेंटेन अ बॅलन्स, वर्क लाईफ बॅलन्स. बरोबर. आणि जे काही गोष्टी मी सांगितलेल्या मी स्वतः गिनीपिग होऊन पहिले स्वतःवर टेस्ट केलेलं आहे
ओके, मी जेव्हा हे फर्स्ट टाइम घेतला हातात तर मी म्हटलं माझ्या मेंदूला फरक पडतोय का, कारण की मी स्वतःला ओळखत होतो आणि मला खूप प्रचंड फरक पडला. नॉट ओनली फायनान्शियली बट इन अदर ऍस्पेक्ट्स. मी म्हटलं येस, दिस कॅन मेक अ डिफरन्स टू द वर्ल्ड. म्हणून तर मी हे प्रोफेशन सिलेक्ट केलं. बरोबर आहे. नाही, आणि छोट्या छोट्या गोष्टींनी जर इतका फरक पडणार असेल तर नक्कीच त्या गोष्टींबद्दल अभ्यास करणं किंवा मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. खूप वेळा आपण पाहतो, म्हणजे आता तुम्ही जेव्हा सिग्नेचर बद्दल बोलता तेव्हा टी कसा लिहायचा, एस कसा लिहायचा, ह्याच्याबद्दल काही नॉर्म्स आहेत का किंवा त्याचा काही परिणाम होतो का? मी तुम्हाला एक सिंपल, एक युनिव्हर्सल एक अल्फाबेट घेऊ आपण. लेटर डी. ओके. डी लेटर जो आहे, तुम्ही कुठल्याही शाळेत जा, तुम्ही कुठेही जा, जेव्हा फळीवरती टीचर ओपन डेला काहीतरी मेसेज लिहिती, बरोबर, सगळ्यांनी, माझं हंबल रिक्वेस्ट आहे, सगळे पेरेंट्स आहेत, सगळे कुठे जा, तुम्ही बघा त्या डी ला चेक करा शाळेत. त्या टीचरच्या लूप मध्ये, म्हणजे डी मध्ये लूप असेल, म्हणजे फुगा असेल. ओके ओके. 90% मी इकडे बसून सांगतो, मी अंतर्यामी नाही, हा माझा रिसर्च आहे. तर आता काय होतं समजून घ्या. तुमची मुलं त्या शाळेत जातात शिकायला. 70 ते 80% मुलं क्लासमधले टीचरला मेंटॉर, आपला गुरु म्हणून फॉलो करतात. बरोबर. ते लूप त्यांनी आपल्या रायटिंग मध्ये अडॉप्ट केलं. बरोबर. नाउ अंडरस्टँड द लेवल ऑफ डॅमेज. जसं तुम्ही ते लूप काढता, तुम्ही सेन्सिटिव्ह व्हायला लागतात. तुम्हाला कोणी काय बोललं तर रडू येतं, तुम्हाला वाईट वाटतं, रे हा माझ्याशी असं का बोलतोय, आणि समोरच्या माणसाला कळतं की ह्याला जर का आपल्याला रडवायचं असेल तर काय करायला पाहिजे. आणि कोणी खोटी पाठ थापली तुमची तर तुम्हाला खूप चांगलं वाटतं, रे हा माझी खूप प्रशंसा करतोय. सो हा जो लूप असतो ना, हा चाइल्डहुड पासून एक चाइल्डला जोच तर तो कॉलेज, जॉब, तोच तर येत नाही ना, त्याला पूर्ण आयुष्य हा डॅमेज करत असतो. म्हणजे केवढं मोठं याचं हे आहे, तुम्ही विचार करा इम्प्लिकेशन. बिकॉज सेन्सिटिव्हिटी जी आहे ना, ती खूपच डेंजरस आहे. बरोबर. ते कसं आहे माहिती, कारण जितकं मोठं लूप, तुम्ही एक टाचणी घ्या आणि एक बलून असतो ना, फुगा, त्याला टोचा, काय होणार, ते फुटेल. सेम विथ चिल्ड्रन. म्हणजे त्या वयापासून त्यांना हे केलं तर त्यांना ती गोष्ट खूप त्रासदायक होते आणि त्यांना हे कळतच नाही. सिम्पल आहे. त्या लूपला आपण रिट्रेस केलं तर 90% मुलांचे प्रॉब्लेम सेन्सिटिव्हिटी सॉल्व्ह होऊ शकते. मला खरंच आज सांगायचं लोकांना की बी अवेअर, कारण की काही छोटे टिप्समुळे तुमचं आयुष्य खूप चेंज होऊ शकतं. बरोबर. अजून एक टिप ऐकायला आवडेल सर आम्हाला अशी. लेटर वाय. खूप लोक बघा फक्त एक सिंगल लाईन काढतात. बरोबर. ते लोक लोनर असतात. लोनर, ते तुम्ही 20 वर्ष पण त्यांच्याबरोबर राहिले तर ते तुमच्यावरती विश्वास नाही. त्याच्यापेक्षा जो माणूस कम्प्लीट लूप काढतो, तो जो लाईन खाली पुल करतो आहे, तो त्याचा स्टेमिना आहे काम करायचा. वाईचा जो पाऊच आहे, तो बेली आहे तुमची, की तुम्ही किती कॅपॅसिटीचं काम घेऊ शकता. आणि जे लाईन वर जातोय तो विल पॉवर असतो ते वर्क कम्प्लीट करायला. तर अशा वाय मध्येच एक 4-5 ट्रेट्स आहेत, समजून घ्या. टी मध्ये 22 ट्रेट आहेत. बापरे. असं आहे. तर मी स्पेसिफिकली एक ट्रेट तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि त्याचे बेनिफिट्स काय ते सांगतो. ओके. म्हणून जे लोक अँगल्स येतात वाय मध्ये किंवा कम्प्लीट होत नाही, त्यांना नेहमी स्ट्रेस असतो. तर म्हणतात आम्ही 5 कामं घेतल्यात हातात करायला, फक्त 3च कामं कम्प्लीट होतात. बरोबर. बरोबर. सो दिस इज वन मेजर प्रॉब्लेम नाउडेज. बरोबर. खूप गोष्टी अशा हे आहेत सर, की म्हणजे इतका अभ्यास त्याच्या मागे आहे. आपण जेव्हा या गोष्टींचा विचार करतो तेव्हा लिहिताना किंवा सिग्नेचर करताना आपण एवढ्या गोष्टींचा विचार नसतो केलेला. आणि आय गेस 9th-10th मध्ये ती सिग्नेचर तुमची फॉर्म पण झालेली असते. त्याच्यानंतर तर आपण सेम सिग्नेचर किती तरी वर्षभर वापरतो. तर ते जेव्हा चेंज करायची वेळ येते तेव्हा खूप लोक मागे सरकतात की आतापर्यंत तर हीच होती, डॉक्युमेंटेशन वरती चेंज करावी लागेल, हे होईल ते होईल. पण त्याच्यानंतर जो काही इफेक्ट होणार आहे, म्हणजे फायनान्शियली जर का त्याच्यामध्ये वाढ होणार असेल किंवा तुमचे रिलेशन्स चांगले होणार असतील आणि अशा काही गोष्टी होणार असतील ज्या तुम्हाला पॉझिटिव्हली इम्पॅक्ट देऊ शकतात, तर त्या गोष्टी फक्त सिग्नेचर चेंज केल्याने होतात. मला पहिले सिंपल सांगायचं माझ्या ऑडियन्सला की तुम्ही पहिले तरी घाबरूच नका की सिग्नेचर चेंज केली तर हे होईल ते होईल. नाही, आजकाल हल्ली खूप प्रोसेस सिंपल झालेली आहे. यू नीड टू जस्ट, तुम्हाला सीए ला सांगून एक फॉर्म भरायचा असतो, पॅन कार्ड वरती चेंज करा. किंवा तुम्ही डायरेक्ट वॉक इन बँक मध्ये गेला तर त्यांना सांगितलं माझी नवीन सिग्नेचर करायची, ते तुम्हाला एक फॉर्म देतील, तुम्ही नवीन सिग्नेचर टाकायचं. बिकॉज हल्ली डिजिटल झालेलं आहे, तुम्हाला चेंज करून देईल. बरोबर. सो इट इज दॅट सिम्पल, नंबर 1. सेकंडली, सिग्नेचर चेंज केल्यानंतर काय होतं,
आपल्याला तुम्ही कधी ऐकलंय का बघा, आपण एक 15-20 वर्षा अगोदर ऐकायचो काय काही फिल्म स्टार्सनी त्यांची सिग्नेचर डिझाईन करून घेतली. सो तेव्हा फिल्म स्टार्स, मोठे बिझनेसमॅन ह्यांच्यासाठी ते होतं ऍप्लिकेबल. बरोबर. बट आज असं नाही. बरोबर. जनरल पब्लिक जे काय करतोय, सिग्नेचर काय चेंज करायची तुम्हाला कोणाची, सिग्नेचर इज युअर इमेज वेन यू आर इन युअर ॲब्सन्स, वेन यू साईन. येस. तर सिग्नेचर आपण अशी का करायला पाहिजे की जेव्हा तुम्ही कुठलीही डॉक्युमेंट किंवा सही करतात ते एक पॉझिटिव्हिटी समोरच्याला पण वाटायला पाहिजे आणि तुम्हालाही वाटायला पाहिजे. बरोबर. आणि जे तुमचे कामं होत नाहीत ते पण तुम्ही ऑब्झर्व करणार की स्मूथली एक एक गोष्ट व्हायला लागेल. बरोबर. सो सिग्नेचरचा प्रचंड इम्पॅक्ट आहे. फक्त इट विल डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन बिकॉज इट इज अ टेलर मेड थेरपी अँड अ टेलर मेड सिग्नेचर. जे सिग्नेचर मी तुम्हाला देईल ते दुसऱ्या व्यक्तीला ऍप्लिकेबल नसेल. बरोबर. खूप छान सर. नेहमीप्रमाणे तुम्ही आज आम्हाला खूप साऱ्या गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत ज्या एनलाइट करण्यासारख्या होत्या. मला असं वाटतं की हा जो तुमचा विशेष कार्य केलेला जो भाग आहे त्याचा आमच्या ऑडियन्सनी खूप चांगल्या पद्धतीने त्याला प्रतिसाद द्यावा आणि खूप तुम्हाला या व्हिडिओ नंतर सगळ्यांनी विचारायला यावं की आमच्या सिग्नेचरचं आम्ही काय करू शकतो किंवा ही बरोबर आहे का, किंवा जसं आता आज आपण डे टू डे लाईफ बद्दल बोललो किंवा ज्या गोष्टी आहेत आता सध्या वातावरणामध्ये चाललेल्या आहेत त्या गोष्टींबद्दल आपण बोलतो आहोत, तर त्याचाही आमच्या ऑडियन्सनी फायदा घ्यावा असं मला वाटतं. डॉक्टर मनीष पांडे आपल्या बरोबर मीटिंग्सला असतात, रेग्युलरली इव्हेंट्समध्ये असतात. तुम्ही त्यांच्या कोणत्याही सत्रामध्ये येऊन तुमचे काही क्वेश्चन्स विचारू शकता आणि त्यांचे स्वतःसाठी एक सेशन बुक करू शकता. ते पुण्यातच असतात. खूप वेळा ते फिरत असतात पण सध्या तरी ते पुण्यातच आहेत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला या गोष्टीची गरज आहे तर नक्की आम्हाला संपर्क साधा. सरांचा नंबर या व्हिडिओच्या खाली आम्ही देऊच आणि त्यानुसार बाकीच्या गोष्टीही याच्या पुढे होतील. थँक्यू सो मच सर, आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं आणि आय होप सो की आम्ही तुम्हाला नेहमी इथे पाहत राहू. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.